सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी गावात पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे। गावातील सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी हराळवाडी पॅटर्नच्या माध्यमातून वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करत परिसर हिरवागार केला आहे। ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोरवेलमधून तसेच घरगुती सांडपाण्याचा उपयोग करून फळझाडांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे। या उपक्रमातून सुमारे 35 ते 40 फळझाडे लावण्यात आली असून केळी, आंबा, चिक्कू, पेरू, पपई, सीताफळ, फणस, अंजीर यांसारख्या झाडांचा समावेश आहे। विशेष म्हणजे ही सर्व झाडे पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने जोपासली जात असून त्यांना बहरही आला आहे। त्यामुळे गावकऱ्यांना ताजी व नैसर्गिक फळे मिळत असून लहान मुलांमध्येही आनंदाचे वातावरण आहे। या उपक्रमामुळे वाया जाणारे पाणी थांबले असून डासांची उत्पत्ती कमी झाली आहे। परिणामी रोगराईवर नियंत्रण मिळाले आहे। हजारो लिटर पाणी वाया जात होते, त्याचा उपयोग व्हावा म्हणून हा प्रयोग केला, असे माऊली हेगडे यांनी सांगितले। नमस्कार, मी माऊली हेगडे, राहणार हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। ग्रामपंचायतच्या बोरचे जे पाणी वाया जाणार आहे त्या पाण्याच्या वायपट जाणाऱ्या पाण्यावरती आपण हराळवाडी येथे जे पडीक क्षेत्र आहे गावामध्ये, ग्रामपंचायतच्या पडीक क्षेत्रामध्ये केळी, सफरचंद, त्यानंतर आंबा, चक्कू आणि पपई यासारखे वृक्ष लागवड केली आहे आपण। हे संपूर्ण झाडे आहेत ते फळाचे आहेत। या हे सर्व फळाची झाडे फक्त पाण्यावरती आधारित आहेत, त्याला कोणत्याही प्रकारचं खत पाणी नाही। आणि जे ग्रामपंचायतचं जे पाणी आहे वाया जाणारं वेस्टेज पाण्याचा आधार घेऊन आणि गावातील पडीक क्षेत्र, या पडीक क्षेत्रामध्ये हे पाणी झाडे लावण्यात आलेले आहेत। साधारणतः 40 झाडे लावलेली आहेत आणि या झाडांचा जे फळ आहे ते फळ पूर्ण नैसर्गिक पद्धतीने येत आहे आणि गावातील शाळेतील विद्यार्थी असतील किंवा गावातील नागरिक असतील, जे कोणी हे फळ पिकेल ते घेऊन जातं आणि खातात। त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य चांगल्या पद्धतीने आणि उत्तम होत आहे। आणि जे सेंद्रिय प्रकार किंवा आपण रासायनिक पद्धतीने जे शेती केली जाते त्याच्यावरती मात करण्याच्या अनुषंगाने गावामध्ये जे पडीक क्षेत्र आहे आणि वाया जाणाऱ्या पाण्याचा आधार घेऊन आपण सफरचंद असेल, चक्कू असेल, चेरी असेल यासारखे अनेक जवळजवळ 40च्या आसपास झाडं लावली आहेत। यापूर्वी पण आपण गावामध्ये मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये 53 झाडं लावली होती। त्या झाडाचं आत्ता वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे। त्यामुळे गावामध्ये गावाची नवीन ओळख होत आहे। या अनुषंगाने हराळवाडी गावामध्ये असा आपण आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे। केळीची ही जात जी आहे ती साधारणतः 35 वर्षापूर्वीची जुनी आहे आणि ह्या जातीच्या केळी सध्या शेतकऱ्याकडे उपलब्ध नाहीत। आपल्याकडे ज्या उपलब्ध आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आहेत आणि आरोग्यासाठी ते जीवनदायी ठरत आहे। आणि ज्या वेस्टेज पाण्यावरती रोगराई किंवा मच्छर किंवा डास, डेंगू यासारखे रोग होणं हे ज्या बाग केल्यामुळं ते सध्या पूर्णतः बंद आहे। गावामध्ये निरोगी नागरिक सध्या आहेत, त्यामुळे हाच सगळ्यात चांगला उपक्रम आहे। पर्यावरण रक्षण, आरोग्य सुधारणा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा हराळवाडी पॅटर्न आता इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे।